साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव ओंकार हनुमंत काटे, पत्ता शेलगाव, अंगी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. जिल्हा है का नाही? सोलापूर. आता आपण ह्या केळीला निसवणीच्या अगोदर वापरा बायोनिकचं हो, मार्गदर्शन बरोबर. दिलं. मग आज तारीख किती आहे? आज तारीख 2 ऑगस्ट 2 ऑगस्ट 26. 2026. आता पूर्वावस्थेचे आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत, हो. पण ती त्या साईडला आहे. आता त्या आपण आतमधलं का मुद्दाम धावतोय की निसवण झालेली आहे आणि ही कमळ काय अजून एक 10% तुमचं मोडाची राहिलेली आहे. हो. आणि बाकी तुमची निसवण झालेली. तर आता थोडंसं कॅमेरा सगळीकडे फिरवा साळुंके सर. हाय असा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन दिल्यानंतर जी तुमची निसवण झाली आणि त्याच्या अगोदर काही निसवण झालेली नव्हती आणि हा बाग म्हणजे जी काय वादळ वगैरे झालं हो. त्याच्यात बाग पूर्ण कल्ला होता आणि तो बाग परत तुम्ही सरळ केलाय, बांधलाय. म्हणजे ह्या कॅमेऱ्यात दिसन पण दोऱ्या वगैरे आहेत आणि आशा नव्हती की इतका असं छान पद्धतीने प्लॉट बनन. पण आता तुम्ही जे धाडस केलं की आपले आदित्य अजिंक्य साळुंके आहेत आपले तुमचे मित्र गाववाले, तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की वापरा बायोनिकचा एखादा डोस घेऊन वापरून बघा, बरोबर आहे. रिझल्ट नक्कीच कळेल. हा, आता तुम्ही सोलल्यानंतर आता जी काही निसवण झाली तर ही निसवण 70 किंवा 80% ही किती दिवसात निसवण झाली? ही फक्त एका महिन्याच्या आतमध्ये एवढी निसवण झालेली. 1 महिना सुद्धा जास्तच माणूस, म्हणजे अगदी एक कमळ दिसलं म्हणूस तर लगेच 10-15 तर पुढल्या आठवडे दिवसात तर सगळे म्हणजे मला मी मुद्दाम टक्केवारी का विचारतोय की एक 20 दिवसामध्ये तुमच्या अभ्यासानुसार किती टक्के निसवण झाली असं तुम्हाला जाणवलं? 20 दिवसामध्ये 70 ते 75% सहज. आणि आता जी निसवण आहे ती किती टक्के झाली असं तुम्हाला जाणवते पूर्ण? आता पूर्ण 80-85%. आता 10-15%च राहिले, 10-15% राहिले. मग आता तुम्ही फक्त आपला एकच डोस घेतलाय, 2 पण नाही, बरोबर आहे का नाही? हा, एकच डोस. मग तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची निसवणीला केळी आली त्यांच्यासाठी आता आपण जर आता बारीक अभ्यास केला तर ह्या 2 फणीच्या मध्ये अंतर आहे. हो. ही वादा थोडंसं जवळ आलं तरी चालेल. ही वादा ही वादा, ह्या 2 फणीच्या मध्ये अंतरी, दांडा, ह्या सगळ्या गोष्टी जर बारीक अभ्यास केला तर एकदम दिष्ट लागायजोगं जसं आपण म्हणतो तसं दिसते. आणि फण्या किती पडल्यात बघा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अंगठा आहे. 12 अंगठा म्हणजे 12 फण्या पडलेल्या आहेत. आता धरताना आपल्याला तुम्ही किती धरलेत? आता जे धरले 9 सरास 9 धरले. 9 कुठं जास्तीत जास्त चुकून एखादा 10 बी असं, पण 9 फण्या तुम्ही धरलेल्या. सगळ्यात महत्वाचं केळीतलं काय असतं की हे अंतरी असणं खूप गरजेचं आहे. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश काय असेल? कारण आपण उभा राहिलोय, आता आपण पूर्वावस्थेत जागेवर बी जाणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येण व्हायच्या टायमाला सगळ्यात मेन प्रॉब्लेम की मुळी बंद पडते. बरोबर, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम. आणि आपण येण व्हायच्या टायमाला सोडल्यामुळे इकडे येण चालू आणि आपली खाली मुळी येण्यासारखी वाढत होती, म्हणजे असे पूर्ण मध्ये मुळी आली. म्हणजे वरतं येण चालू पण मुळी कुठं काळा शेंडा नाही, काय नाही, पूर्ण मुळी पांढरे आणि पूर्ण साऱ्यामध्ये मुळी दिसत. आणि मुळी चालू असल्यामुळं आपल्याकडे ह्याला कोणताच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे येणं अगदी 20-25 दिवसात सगळं. तुमचं वय किती आहे? माझं वय 22. म्हणजे बारीक अभ्यास केल्यानंतर 22 वय म्हणजे काय जास्त नाही, पण सरांचा अनुभव खूप मोठा झाला. कारण निसवणीला ज्यावेळेस केळी येते त्यावेळेस मुळी पण पाहिजे अशी चलत नाही आणि घड पाहिजे असे पडत नाहीत. आणि घड पाहिजे असे नाही पडले की केळी शक्यतो करप्याला जास्त निसवणीच टायमाला बळी जाते. आपल्यावर किती करप्या स्प्रे झाले आतापर्यंत? आपलं करप्याचा स्प्रे म्हणजे स्प्रे तर घेतलाच नाही, फक्त प्रिव्हेंटिव्हसाठी खालच्या जे हलकं रान आहे तिथं थोडं दिसायला लागले म्हणून तिकडं खालून सोडलंय, फक्त ड्रिपने सोडलं. पण वरती कुठं करप्या आलाय म्हणून काय स्प्रे? चांगल्या राहणार तर नाहीच, खराब राहणार अगदी थोड्या प्रमाणात. हा, आणि हे सोडल्यामुळे तुम्हाला काळुकीत काय बदल? काळुकीत आहेच की, काळुकीत गेलीच नाही. म्हणजे असं वरून असं वाटतं की बाग अजून येणंच नाही झालं. म्हणजे तुम्ही हे मार्गदर्शन वापरा बायोनिकचं घेऊन समाधानी? ओके, जसं गणली तशी माहिती आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दिली, त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.